नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत काल झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चं विश्लेषण आणि बेसिकली आपण बघणार आहेत मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल। तर मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल का बघायचंय, कारण गट ब आणि गट क, आता गट ब तर 15 तारखेला आपली आहेच, गॉट इट का? त्यासाठी आपल्याला कोणत्या वेने मॅथ्स विचारलं गेले, कोणत्या वेने रिझनिंग विचारलं गेले, आपल्याला काही प्रिपरेशन मध्ये चेंजेस करता येतात करायचेत का, हे सगळं आपल्याला ह्या अनालिसिस वरनं कळणार आहे। तर मी तुम्हाला ब्रीफली सांगतो की हा जो पेपर मॅथ्स आणि रिझनिंगचा होता, हे प्रश्न इझी टू मॉडरेट लेवलचे होते। पहिल्यांदा मी तुम्हाला ब्रीफ करतो की हे जे प्रश्न होते ते इझी टू मॉडरेट लेवलचे होते। जर आतापर्यंत बघितलं तर इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न आहेत। इझी टू मॉडरेट लेवल मध्ये जर रिझनिंगला मी जर म्हटलं, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ताला जर आपण बघितलं तर बुद्धिमत्तामध्ये लॉंग स्टेटमेंटचे प्रश्न होते। लॉंग स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला वाचायला वेळ लागत होता, टाइम कन्झ्युमिंग होते थोडेफार, गॉट इट का? मग तुम्हाला इथं सिलेक्शन हे करावं लागत होतं, ह्या प्रश्नाला पहिल्यांदा सोडवायचे, त्या प्रश्नाला पहिल्यांदा सोडवायचे। पण जर मॅथ्स अंकगणितचा जर विचार केला, तर अंकगणित हे जे हा जो ह्याच्यातले जे प्रश्न होते ते इझी टू मॉडरेट लेवलचे होते, काहीच डिफिकल्ट नव्हते, सगळे प्रश्न सुटण्यासारखे होते। त्यामुळं अंकगणित टाइम कन्झ्युमिंग नव्हतं, लवकर सुटत होते, पण रिझनिंग इझी होतं पण लॉंग स्टेटमेंटमुळे टाइम जात होता। अशा प्रकारचं हे अनालिसिस होतं। ओके, चला एक एक प्रश्न बघूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की काय होतं। पहिला प्रश्न बघा, हा रिझनिंग वर आहे, आपल्याला तुलनेचा प्रश्न पडतो, ह्यापेक्षा हे मोठा, ह्यापेक्षा तो मोठा, गॉट इट? तर त्याच प्रश्नावर आधारित आहे बघा। पी हे क्यू पेक्षा लहान आहे, क्यू मोठा आहे, पी लहान आहे, गॉट इट? असं काढलं। क्यू हा आर पेक्षा उंच नाही, क्यू हा आर पेक्षा उंच नाही म्हणजे क्यू हा आर पेक्षा उंच नाही म्हणजे क्यू हा छोटा आहे कुणापेक्षा? आर पेक्षा, गॉट इट? यस हा टी पेक्षा उंच नाही, यस आणि टी चं कुठंच रिलेशन नाही, यस हा टी पेक्षा उंच आहे, यस हा टी पेक्षा उंच आहे, गॉट इट का? पण यू पेक्षा लहान आहे म्हणजे यू पेक्षा यू मोठा आहे, गॉट इट का? बर, हा यू हा पी पेक्षा उंच नाही, यू हा पी पेक्षा उंच नाही म्हणजे यू हा पी पेक्षा कमी आहे। असं झालं ह्या 6 जणांचं रिलेशन। ओके, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? बघा नीट लक्ष द्यायचं, काय स्टेटमेंट विचारतात सत्य नाही। पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा, इकडे लक्ष द्या, दोघे एस पेक्षा लहान आहेत, एस पेक्षा दोघं लहान आहेत का? नाही, एक जण आहे म्हणजे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे। बघू पुढे अजून काय आहे का? क्यू यू पेक्षा उंच आहे, क्यू जो आहे तो यू पेक्षा उंच आहे, 100% बरोबर आहे। पी आर पेक्षा लहान आहे, पी जो आहे आर पेक्षा लहान आहे, यस बरोबर आहे। हे दोघे पी पेक्षा उंच आहेत, दोघं उंच आहेत, क्यू आणि आर दोघं उंच आहेत म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। हे चुकलं होतं म्हणजे पर्याय तुम्हाला कोणता होता? 1 नंबरचा होता। ह्या स्टेटमेंटचा प्रश्न होता, लेंदी नव्हता, तुम्हाला फक्त काहीच नव्हतं, एक ट्विस्ट दिलता जो साइडला अटॅच करायचा होता त्या स्टेटमेंटला। ओके, चला दुसरा प्रश्न बघूया काय होता। परत एकदा कंपॅरिझन किंवा रँकिंग सिस्टीमवर प्रश्न आहे। स्टेटमेंट दिलं तर लॉंग करण्याचा ट्राय केला होता, हे मी मराठीतनंच आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं तर आयोगाचं मला वाटतं 1 पेज भरल, त्यामुळे लॉंग वाटतोय पण सोपा प्रश्न आहे। ओके, फास्ट रीडिंग करा तेव्हा तुम्हाला येईल। ओके, एका स्पर्धेत अमित, बिना, सीता, दिनेश, ईशा 5 विद्यार्थ्यांनी क्रमवारी खालील प्रमाणे आहे। ओके, अमितची क्रमवारी बिनापेक्षा वर, ओके अमितची वर आहे, कुणापेक्षा? बिनापासनं, म्हणजे बिना खाली आहे। ओके, अमित वर, बिना खाली, बिनापेक्षा वर पण सीतापेक्षा खाली, मग सगळ्यात वरी कोण झाली ह्या तिघांमध्ये? सीता वर झाली, गॉट इट का? चला ही स्टेटमेंट संपलं। चला, दिनेशचा क्रमांक ईशापेक्षा खालचा आहे। आता दिनेश इथं ह्या तिघाचं रिलेशन नाही, दिनेश वेगळाच आहे, दिनेशचा क्रमांक ईशाच्या खाली आहे म्हणजे ईशा वरी आहे। ओके, परंतु अमित पेक्षा वरचा आहे म्हणजे अमित पेक्षा वरचा आहे, गॉट इट? अमित पेक्षा वरचा आहे, गॉट इट? बघा अमित इथं आलं, अमितच्या खाली कोण आहे? बिना आहे, बघा इथली अमितच्या खाली बिना लिहिली। आता इकडे लक्ष द्या, अमितच्या वर सीता आहे, अमितच्या वर सीता हिथं पण असू शकते, हिथं पण असू शकते, हिथं पण असू शकते, अजून आपल्याला कळालेलं नाही। ओके, परंतु अमित ईशापेक्षा खालचा, अमित पेक्षा वरचा, ईशाचा क्रमांक पहिला नाही म्हणजे ईशाचा क्रमांक पहिला नाही। ओके, ईशाचा क्रमांक पहिला नाही म्हणजे इथं कोण येऊ शकतंय? सीता येऊ शकते। कोण येऊ शकतंय? सीता येऊ शकते। ओके ओके, चला ईशाचा क्रमांक पहिला नाही म्हणजे ईशाच्या वर कोणतरी आहे। उच्च गुणवत्तेच्या संदर्भात बिनांचा क्रमांक कितचा? बिनाचा क्रमांक कितवा? 1 2 3 4 5वा, कितवा बिनाचा क्रमांक झाला? 5वा क्रमांक झाला, दॅट्स इट। ओके,
स्टेटमेंट होते, फक्त रिअरेंज करायचे होते. बघा तुम्हाला 2 आणि 2 हे दोन दोन वेगळे दिलते, त्यांना अटॅचमेंट करायचं होतं. दॅट्स इट. पहिल्या पण प्रश्नात तसंच होतं, सेकंड पण प्रश्नात तसंच होतं. ओके चला पुढचा प्रश्न जर बघितला तर हा प्रश्न आहे परत सिलॉजिझम वर गेलेला आहे. ह्या पर्सेंटेज वर बी जातो कधी कधी जर पर्सेंटेज दिला असेल तर. बघा एका शाळेतील 425, बघा इकडे लक्ष द्या. ओके आणि हा जो आहे, हा जो प्रश्न आहे तो प्रोबॅबिलिटी मधल्या फॉर्म्युल्यावर बी जातो. ए अँड बी. ओके ओके ए किंवा बी सर्व दोन्ही पण, ए नॉट बी, ए पण नाही बी पण नाही, हा फॉर्म्युल्यावर जातात. ही प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले. याला कोणत्या टॉपिक मध्ये धरायचे तुमच्यावर आहे. ओके चला शाळेतील 425 विद्यार्थ्यांना सर्वेक्षणात असे आढळून आले की 115 विद्यार्थी सफरचंदाचा रस पितात. ओके ऍपल ज्यूस. ओके ऍपल लिहितो मी इथं. किती जण पितात? 115 जण पितात. हा पितात. ओके चला 160. ओके 160 विद्यार्थी संत्र्याचा रस पितात. ओके 160 जे आहेत संत्री 160. ओके आता दोघांच्या मध्ये असेल आणि 80 विद्यार्थी सफरचंद आणि असे दोन्हीही रस पितात. म्हणजे इथं काय झालं इकडे लक्ष द्या. ओके इथं काय झालं, इथं 80 जे आहेत ते विद्यार्थी दोन्ही पितात, दोन्ही. ओके हे झालं आपल्याला सिलॉजिझमची डायग्राम. मग आपल्याला ह्याला जर ए म्हटलं, ह्याला जर बी म्हटलं, जर तुम्हाला काढायचं असलं दोन्ही पण पिणारे किती आहे? दोन्ही पिणारे बघा, दोन्ही पिणारे म्हणजे काय आहेत मला सांगा रे. ऍपलचा पिताने हे ह्याच्यामध्ये 80 पण येत आहे, संत्रीचा पिताने पण हे 80 येत आहे, दोनदा 80 येत आहे. म्हणजे दोन्ही पिणारे जर तुम्हाला पिणारे एक्झॅक्टली काढायचे असतील, पिणारे म्हणजे ए अँड बी, दोन्ही पिणारे एक्झॅक्ट किती आहेत, पिणारे किती आहेत, तर ए ऍपल पिणारे, बी संत्री पिणारे, वजा वजा दोन्ही पिणारे ए अँड बी. ओके अँड ओके ए अँड बी किती आहेत हे बघायचंय. मग बघा इकडे लक्ष द्या. 115 अधिक 160 वजा 80. 115 160 मधनं 80 गेलं, किती राहिलं? 80 राहिलं. ओके 100 आणि 80 180 195 झाले दोन्हीही पिणारे. तुम्हाला काय विचारलंय बघा, एकूण संख्या दिली आहे ह्यांची 425 आहे. गॉट इट का? तुम्हाला काय विचारलंय बघा, यांपैकी कोणताही रस पित नाहीत, म्हणजे कोणताही पित नाहीत. ओके ए पण नाही, ओके ए पण नाही आणि बी पण नाही, बी पण नाही, निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का? हे म्हणजे एकूण मधनं पिणारे वजा करायचे. किती? एकूण मधनं दोन्ही पिणारे किती आहेत ते वजा करायचे. एकूण आहेत 425, पिणारे किती आहेत? 195. ओके 5 ला 5 गेले, उरले 0. बॉय कमॉन यार, इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष द्यायचंय. बघा काय प्रश्न आहे, सेम पर्सेंटेज मध्ये पण जातो हा प्रश्न, फक्त पर्सेंटेज मध्ये दिलं जातं. ओके 5 मधनं 5 दिलं. ओके इकडे लक्ष द्या. 12तनं 9 गेले, 3 आले, 3तनं 1 गेले, 2, 230 उत्तर आलं. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. ओके सिंपल प्रश्न होता. ह्याला तुम्ही सिलॉजिझम मध्ये किंवा मॅथ्स मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये पण धरू शकता. ओके चला परत एकदा रिझनिंग वर ह्यांनी जास्त फोकस केलेला आहे. चलो बघा ह्यांनी काय केलेलं आहे, एसीई ह्याला वापरलेलं आहे 2 6 10 असा कोड वापरलाय बघा. 2 6 10 तुम्हाला नंबर पार्ट पाहिजे. ए 1 नंबरला असतं अल्फाबेट मध्ये, सी 3 नंबरला असतं आणि 5 नंबरला. बघा 1 गुणुले 2 2 झालं, 3 गुणुले 2 6 झालं, 5 गुणुले 2 10 झालं. सिंपल लॉजिक होतं. जर तुम्हाला नंबरिंग पार्ट असेल तर मला लगेच लक्षात आलं. गॉट इट का? मी वारंवार सांगितलं की तुम्हाला लेट्स क्रॅक मॅथ अँड रिझनिंग मध्ये आपण 20 प्रॉब्लेम घेतलेले त्याच्यावर कोडिंग डिकोडिंग वर. त्यामध्ये मी वारंवार सांगतोय की हे जर अंक जर मोठे आले तर ह्यांचं काय असतं, अल्फाबेटचं काहीतरी लॉजिक असतं. ओके मग मला पहिल्यांदाच कळालं होतं की 2610 आहे म्हणजे अल्फाबेटचं लॉजिक आहे. जर इथं 50 54 20 30 असतं तर ह्यांची बेरीज किंवा गुणाकार आहे असं मला कळालं असतं. पण इथं काय आहे, मोठे अंक आहेत मला कळालं. बघा एल किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. लव 12 ला, ओ 15 ला, ओके राणी 17 ला, क्वीन. ओके गॉट इट का? ह्यांच्या डबल करा. 12 दुने 24, 15 दुने 30, 17 दुने 34, 24 30 30 34, 24 30 34. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. काहीच अवघड नव्हता, हा पण रिझनिंगचाच होता. बघा हा खूप सुंदर प्रॉब्लेम बनवलेला होता. चला काय बनवलाय बघा इकडे लक्ष द्या. तुमच्या सिलॉजिझम वर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला दिसतील तर्कशास्त्रावर. ओके ते सगळ्यांना येतं, यायलाच पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या. प्रत्येक बघा खाली
प्रत्येक 3 वाक्यांचा 4 युक्तिवाद. ओके, 4 युक्तिवाद दिलेले आहेत. पहिल्या विधानानंतर आधारित शेवटच्या विधानानंतर तार्किकदृष्ट्या निष्कर्ष असलेला संच आहे. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, 3 स्टेटमेंट, 4 ह्याच्यामध्ये 3 प्रत्येकात 1 स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट आणि तिसरं जे वाक्य आहे ते निष्कर्ष आहे, ते बसतंय का बघायचंय. ओके, चला. साना अभिनेत्री आहे. साना काय आहे? अभिनेत्री आहे. साना काय आहे? अभिनेत्री आहे. ओके, साना ही अभिनेत्री आहे. ओके, काही अभिनेत्री आकर्षक आहेत, काही अभिनेत्री काय आहेत? आकर्षित आहेत. ओके, झालं हे पहिलं. आणि साना आकर्षित आहे का? बघा, हे झालं कन्क्लुजन. ते काय म्हणतं? हे कन्क्लुजन आहे. साना आकर्षित आहे का? साना आणि आकर्षितचा काही संबंध आहे का? दिलेलाच नाही, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकलंय. गॉट इट. चला, पहिलं स्टेटमेंट चुकलंय, दुसरं काढू. सर्व गायक देशभक्त आहेत. ओके, सर्व गायिका देशभक्त आहेत. ओके, सर्व गायिका जी आहेत, गायिका देशभक्त आहेत. ओके, सर्व गायिका देशभक्त आहेत. ओके, हा. काही नर्तक व्यवस्थापक आहेत. ओके, नर्तक आणि व्यवस्थापक. काही नर्तक व्यवस्थापक नर्तक. बर, हा. काही नर्तक देशभक्त आहेत. नर्तक आणि देशभक्तचा काही संबंध आहे का? काहीच संबंध नाही, हे पण चुकलेलं आहे. गॉट इट का? म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकलेलं आहे. तिसरं बघा, इकडे लक्ष द्या, तिसऱ्याकडे जाऊ. काही महिला सैनिक आहेत. बघा, इकडे लक्ष द्या, मी तिसऱ्याचं काढतो. काही महिला सैनिक आहेत, महिला आहेत, त्यातल्या काय आहेत? सैनिक आहेत काही. ओके, असं लिहिलं. काही महिला सैनिक आहेत. सर्व सैनिक देशभक्त आहेत. सर्व सैनिक, बघा, सर्व जे सैनिक आहेत ते काय आहेत? देशभक्त आहेत. ओके, चला, हे झालं. आता कन्क्लुजन काय म्हणतंय? काही महिला देशभक्त असतात. बघा, महिलातला काही भाग देशभक्त आहे का? 100% आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे हे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय शिकायचंय? निष्कर्ष असलेला संच निवडा. तुम्ही हे निवडलं. खालचं पण चेक करून घेऊया. सर्व कलाकार देखणे आहेत. सर्व कलाकार, ओके, सर्व कलाकार जे आहेत देखणे आहेत. ओके, चला, हा. एडी हा अभिनेता नाही. ओके, कलाकार. ओके, एडी हा अभिनेता नाही. कलाकारला अभिनेता कसं म्हणलंय? हा, एडी हा अभिनेता नाही. हा, अभिनेता नाही. ओके, चला, हा. एडी हा देखना नाही. देखना आणि एडीचा काही संबंध आहे का? नाहीच. म्हणजे हा पण स्टेटमेंट चुकलेला आहे. पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर आहे. ह्यांनी बघा तुम्हाला सिलॉजिझम 3-4 काढायला लावले. त्यामुळे मी म्हटलं की रिजनिंग ह्या वेळेस लेंदी होती. ओके, पण सोपी होती, काहीच डिफिकल्टी नव्हती. तुमच्या पट्ट्यातला पेपर होता जर तुम्ही टॅकल केला असेल तर. चला, पुढे बघा. हा सेकंड राऊंडला घेऊ आपण. मला फक्त लक्ष करून द्या. सेकंड राऊंडला घ्या. असा जर प्रश्न आला तर सेकंड राऊंडला घ्या. किती मोठा दिसतोय वाचताना? मराठीतनच एवढा आहे. ओके, चला, आपण सोपे पहिल्यांदा सोडून घेऊ. येत नाही असं नाही, पण टाइम उगच नको जायला. तुमचा खूप अमूल्य वेळ आहे, तुम्ही मला दिलाय, तुम्ही बघताय, व्हिडिओ मध्ये देताय. ओके, चला. सर्व पेन, बघा, परत सिलॉजिझम वर आहे. आपला फेवरेट टॉपिक आहे. सर्व पेन कागद आहेत. सर्व जे पेन आहेत ते काय आहेत? कागद आहेत. ओके, सर्व पेन कागद आहेत. काही कागद ब्लेड्स आहेत. काही जे कागद आहेत ते ब्लेड्स आहेत. ओके, काही कागद ब्लेड्स आहेत. सर्व ब्लेड चाकू आहेत. सर्व ज्या ब्लेड्स आहेत त्या काय आहेत? चाकू आहेत. गॉट इट का? बघा, इकडे लक्ष द्या. काही चाकू कागद आहेत. काही चाकू, एक कागदाचा भाग चाकूतही 100% आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. काही ब्लेड्स पेन आहेत. ब्लेड्स आणि पेनचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे हे चुकलेलं आहे. एक केवळ निष्कर्ष एक निघतो. पर्याय क्रमांक 1. दॅट्स इट. दॅट्स इट. डायग्राम काढली, तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, उत्तर येत आहे. चला, पुढचं बघा. पुढचा प्रश्न आहे भूमितीवर. भूमितीवर काल मला वाटतं लाईव्हच्या भूमितीच्या सेशन मध्येच कोणतरी दिलता. मी याचं उत्तर काढलं होतं. ओके, चॅनलवर जाऊन बघा की भूमितीचं मी डिटेलिंग मध्ये घेतलेलं आहे. काय काय एक्सपेक्टेड आहेत प्रश्न. ओके, आपली लेट्स क्रॅक आणि प्रिडिक्शन सिरीज 2 मॅचच्या सिरीज चालू आहेत. त्या जर केल्या तर तुम्हाला एक अंदाज येईल की आता सध्या ट्रेंड कुठं आहे. ओके, चलो बॉय, कम ऑन. बघा प्रश्न काय आहे. मी काय सांगतो इकडे लक्ष द्या. वर्तुळाची आणि एका आयताची परिमिती समान आहे. आयताची बाजू 18 सेंटीमीटर आणि ओके बाजू, ओके, द साइड्स ऑफ रेक्टेंगल. ओके, आयताच्या बाजू किती आहेत? 18 आणि 26 सेंटीमीटर आहेत. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आयताची आणि ह्याची परिमिती समान दिली आहे. ही एक साइड 18 सेंटीमीटर आहे,
एक 26 सेंटीमीटर दिलेली आहे आयताची, दोन बाजू दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला काय दिलंय, परिमिती सर्कलची, परिमिती वर्तुळाची, ओके, इज इक्वल टू परिमिती आयताची दिलेली आहे. ओके, गॉट इट. मग आयताची परिमिती मध्ये सगळ्या बाजूंची बेरीज 2 गुणुले, ओके, 2 पट आहे ना, सगळ्या बाजूंची बेरीज 18 आणि 26 किती झालं, 8 आणि 7 14, 44 आलं. 44 ह्या दोन बाजूंचा 44, 44 दुने 88. हे डायरेक्ट लिहितोय, कळतंय का? बरं, नसलं समजत तर लक्षात ठेवा. 18 26 परत 18 परत 26, ओके, हे झालं 44 आणि 44 किती झालं, 88 परिमिती झाली. पण इकडे लक्ष द्या, वर्तुळाची परिमिती काय असतो किंवा परिघ किती असतो, 2πr. आपल्याला वर्तुळाचं काय काढायचंय, क्षेत्रफळ काढायचंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं असतं, πr चा वर्ग. आपल्याला r ची किंमत पाहिजे. कशाची किंमत पाहिजे, r ची किंमत पाहिजे. 2 ने इकडे गेलं 44 आलं, r ची व्हॅल्यू काढली, पाय इकडे भागाकारात आलं, 44 भागिले पाय आलं. r ची किंमत किती झाली, 44 भागिले पाय. बघा, पाय इंटू 44 चा वर्ग, r चा वर्ग म्हणजे 44 गुणुले 44, पाय गुणुले पाय. ओके, एका पायला एक पाय गेलं. बघा, r चा वर्ग ठेवला म्हणजे r चा किती गुणाकार, 2दा. 44 भागिले पाय गुणुले 44 भागिले पाय, 2दा गुणाकार केलाय. ओके, पायला पाय कटलं, 44 गुणुले 44, पायची किंमत असते 22 भागिले 7, 22 दुने 44, 44 दुने 88. ओके, 88 गुणुले 7, ओके, 7 8 56, शेवटी 6. बघा, इकडे 7 हे खालचं वरी गेलं, 88 गुणुले 7, 7 8 56, शेवटी 6 असणारा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4, 616 उत्तर येतंय. किती येतंय, 616 उत्तर येतंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ओके, चला पुढं बघा. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये लॉजिक लागतंय का बघूया आपण. नसलं लागत तर सोडून द्यायचं. कधी कधी असे जे प्रश्न असतात, पहिल्यांदा मी काय लावलं होतं बघा, इकडे लक्ष द्या. ओके, हा ही कितीच्या पाड्यात आहे, 13च्या पाड्यात आहे. 13 चौक 52. ओके, हा कितीच्या पाड्यात आहे, 84 जो आहे, 4 ने भाग जातोय, 4 दुने 8, ओके, 4 1 4, 21 चौक 84 आहे. ओके, 21 चौक 84 आहे. ओके, असं मी ह्या दोघांचा काही संबंध आहे का, तर मला लागत नव्हता. परत मी ट्राय केला की वर्गाच्या जवळ आहे का, कोणत्या वर्गाच्या जवळ आहे का, तर मला असं दिसलं की 7चा वर्ग अधिक किती आहे रे बाळांनो, इकडे लक्ष द्या. 7चा वर्ग 49 अधिक 3 म्हणजे 52 झालं, अधिक 3, 7चा वर्ग अधिक 3. बघा, इथं 9चा वर्ग अधिक किती झालं, 3 झालं, 9 9 81 अधिक 3 84. मला इथं कन्फर्म झालं. परत बघितलं, इथं जो आहे 11चा वर्ग अधिक 3 झालं, 121 अधिक 3 124. मी वारंवार सिरीज सोडवताना सांगत असतो की तुमची पहिली नजर वर्गाकडे गेली पाहिजे, वर्गाच्या जवळ आहे का नाही. कारण गेल्या 2 एक्झाम झालं वर्गापाशी चाललंय, त्यामुळं नाही. पण तुमच्या डोक्यामध्ये सिरीजचं पहिलं लॉजिक असतं की वर्ग आणि मॅजिक वर्ड्स असले तर येतंय. ओके, म्हणजे 7चा झाला, 9चा झाला, 11चा झाला, इथं वर्ग कितीचा येणार, 13चा वर्ग येणार, अधिक किती येणार, 3 येणार, 169 अधिक 3 172. याचं करेक्ट उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. कोणी कोणी मला हे काढून पाठवलं होतं, तर त्यांनी नीट बघा. ओके, काय लॉजिक आहे, लॉजिक प्रॉपर लागायला पाहिजे, त्याशिवाय बसणार नाही उत्तर. ओके, होप सो अंडरस्टँड झाला असेल. हा सिरीज टाईपचा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न. एक प्रश्न आतापर्यंत आपण सेकंड राऊंडला ठेवलाय. ओके, हे पण स्टेटमेंट जास्त मोठं नाही म्हणून मी लगेच सोडवतो. चला इथं पॅरलली सोडवतो, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. ओके, चला बघा काय म्हणतोय. कमलाला नयनपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळाले. ओके, कमलाला नयनपेक्षा जास्त, कमलाला जास्त पडलेत बरं का, कुणापेक्षा, नयनपेक्षा. ओके, कमलाला नयनपेक्षा जास्त. ओके, परंतु आरतीपेक्षा कमी, म्हणजे आरती कुठं गेल्या, वरी गेल्या. बरं, हा, आरतीपेक्षा कमी. रेखाला नीलमपेक्षा जास्त. ओके, बरं, रेखा इकडं आली, रेखाला कुणापेक्षा, नीलमपेक्षा जास्त. बरं, हा, रेखाला नीलमपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी. ओके, रेखाला कुणापेक्षा,
नीलमपेक्षा जास्त आरतीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. बरं, हा, आरतीपेक्षा कमी. पुढं पुढं बघू. इथं ठेवायचे कुठं ठेवायची रेखा कळण. नीलमला नयनपेक्षा जास्त, नीलमला नयनपेक्षा जास्त म्हणजे काय झालं बघा, आरती आल्या. ओके, नीलमला नयनपेक्षा म्हणजे नयनच्या वर कोण आली, नीलम आली. ओके ओके, आता ह्या दोघीत कळना हे वरी का हे वरी. ओके ओके, नयनपेक्षा जास्त परंतु कमलापेक्षा कमी. नयन ह्याच्यापेक्षा जास्त पण कमलापेक्षा कमी. कमला वरच आहे, मग कमलापेक्षा वर कोण झाली, रेखा झाली. गॉट इट का. ह्या झाल्या 5 जणी. कमलापेक्षा कमी गुण मिळाले आहेत. कमला रेखापेक्षा कमी, परंतु कमला जी आहे ती रेखापेक्षा कमी आहे, बरोबर आहे. परंतु नयनापेक्षा, ओके, नयनापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर उच्चांकी दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, दुसऱ्या क्रमांकावर रेखाताई आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रेखाताई आहेत. काहीच डिफिकल्टी नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशन लूज करू नका. असे प्रश्न सोडवताना स्टेटमेंट मोठे असतात. जितके बघा, इथं 1 पॉसिबिलिटी बनवली, 2 पॉसिबिलिटी बनवल्या, 3 पॉसिबिलिटी बनवल्या. एकातच काढायचा प्रयत्न करू नका, नाहीतर गोंधळ होणार. सेपरेट करा आणि मग जोडा. स्टेटमेंट आले की एकातच काढायचा ट्राय केला की गेम होणार. ओके, चला पुढं. चला बघा, इकडे लक्ष द्या. ओके, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण लेट्स क्रॅक मॅथ्स अँड रिझनिंग या सेशन मध्ये ऍपवर घेतलेला आहे. आणि मी वारंवार त्या बेसिक मध्ये पहिल्यांदा हेच टाईपचे प्रॉब्लेम सांगितले होते की हा जरा युनिक मॉडेल आहे. 2 वर्षापासून 2022 ह्या प्रकारचा प्रश्न विचारला होता त्यांनी रेशिओ देऊन. ओके, चला 1710 ही रक्कम एबीसी यांच्यामध्ये अशा प्रकारे विभागली जाते. तुम्हाला विभागलेचा आधी रेशिओ द्यायचे, पण आता ट्रेंड कसा आहे बघा, रेशिओ डायरेक्ट दिलेला नाही. तुम्हाला काय दिलंय, एच्या 4 पट, एच्या 4 पट, बीच्या 6 पट आणि सीच्या 9 पट रक्कम समान ठरते. म्हणजे इक्वल आहे. एच्या 4 पट, बीचे जी आहे ती 6 पट आणि 9 पट सीच्या, ही समान रक्कम आहे. गॉट इट का, समान रक्कम आहे. मग मी तुम्हाला सांगितलं एची किंमत काढायची म्हटलं तर एला झाकायचं, दोघांची हे करायची गुणाकार, 9 सखी 54. एची किंमत किती आली, गुणोत्तर 54 आलं. बीचं काढायचं म्हटलं, बीला झाकायचं, दोघांचा गुणाकार करायचा. काय करायचा, दोघांचा, बीला झाकायचं, दोघांचा गुणाकार करायचा. कुणाचा, सी आणि एचा. ह्याला झाकलं, 9 चोक 36. बीचं काय झालं, 36 आलं. ओके, गॉट इट. परत इकडे लक्ष द्या. परत सीचं काढायचंय, सीला झाकायचं, साइन चोक 24. सीचं काय आलं, गुणोत्तर 24. परत बघा, ह्याला सगळ्यांना 6च्या पाड्यात आहे, 6ने भाग जातोय. 9 सखी 54, 6 36, साइन चोक 24. हे झालं गुणोत्तर एबीसीचं. कुणाचं झालं, एबीसीचं गुणोत्तर झालं. तुम्हाला काय सांगितलं, इकडे लक्ष द्या. ए आणि सीच्या रकमांमध्ये किती फरक आहे बघा. ह्या सगळ्यांचं गुणोत्तर म्हणजे ही रक्कम आहे. किती आहे, 9 आणि 6, 15 आणि 4 19. 19 ह्या रकमेची किंमत किती आहे, 19 गुणोत्तराची किंमत 1710 आहे. तुम्हाला कोणत्या गुणोत्तराची किंमत काढायची, इकडे लक्ष द्या. ए आणि सी यांच्या रकमामधील फरक, ए आणि सी मध्ये किती फरक आहे, ए आणि सी मध्ये फरक बघितला तर 5चा आहे. तुम्हाला 5ची किंमत काढायची आहे. किती गुणोत्तराची किंमत काढायची, 5ची. बघा, तिरकस गुणाकार, 19 गुणोत्तराची किंमत 1710 आहे, तर 5 गुणोत्तराची किंमत किती, असं केलं तरी चालेल आणि मी मांडलंय तरी पण चालेल. गॉट इट का. अशा प्रकारे डायरेक्ट मांडत जावा. 19चा पाडा आला, 19 90 171 0, 9 5 45 वर 0, 450 उत्तर आलं. ही होता रेशिओ टॉपिक वरचा प्रश्न. कोणत्या टॉपिक वरचा, रेशिओ टॉपिक वरचा. चला पुढे जायचंय, इकडे लक्ष द्यायचंय. पुढे जायचंय, पुढे काय म्हणतोय, इकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हणतोय पुढचा, इकडे लक्ष द्या. चला बोला, ब्लड रिलेशन वर प्रश्न आहे. ओके, मी लेडीजला गोल काढतो, जेंट्सला चौकोन काढतो. ओके, चला काय म्हणतोय प्रश्न. ए हा बीचा मुलगा आहे, एक आहे मुलगा आहे. कुणाचा, बीचा. बी काय, जेंडर माहित नाही. बरं, हा. सी ही बीची पत्नी आहे. ओके, ही म्हणजे ही त्याचे वडील झाले, सी त्याची आई झाली. ओके, आई झाली. गॉट इट. हा. डी ही ए ची बहीण आहे. ओके, डी काय झाली, बहीण झाली. हे दोघांची बहीण झालं. या दोघात नवरा बायकोचं डिशुम नातं झालं, फायटिंग. ओके, चला. ओके, डी ही ए ची बहीण आहे. ई चे लग्न डी सोबत झाले. मग ई काय असणार, पुरुष असणार, ईचं लग्न झालं. ओके,
डी सोबत झालं. ओके, तर सीई ची कोण आहे? ओके, सी ही ई ची कोण आहे? ओके, ई ची कोण आहे? बघा इकडे लक्ष द्या, ई ची कोण आहे? त्याच्या बायकोची आई म्हणजे सासू, त्याच्या बायकोची आई असं वापस जायचं म्हणत. बायकोची आई म्हणजे काय झाली? सासू. काय झाली? सासू. चला, अधिक महिना चालू आहे. चलो पुढं चला. सुंदर प्रॉब्लेम होता. पर्सेंटेज वर थोडासा एलिगेशन मिक्सचरने कोणी सोडवू शकत होतं, कोणी पर्सेंटेजने ह्याला टॅकल करू शकत होतं. ओके, चला मी ह्याला पर्सेंटेजने टॅकल करतो कारण सिंपल होतं, थोडेसे कॅल्क्युलेशन होते. मराठीतनं वाचा. ओके, म्हणजे मला खाली स्पेस भेटेल लिहायला. बघा, मनोजचे 70 रुपये प्रति किलो दराने, किती? 70 रुपये प्रति किलो दराने 50 किलो तांदूळ खरेदी केले. आणखीन 30 किलो तांदूळ एका विशिष्ट दराने खरेदी केले. त्यांनी ते दोन्ही तांदूळ म्हणजे किती किलो केलं? 50 आणि 30. पहिल्यांदा 50 किलो जे आहे म्हणून 70 रुपये प्रति किलोने 50 किलो केलं. 70 × 50 म्हणजे पहिल्यांदा 3500चं खरेदी केलं. ओके ओके, 50 किलो. 30 किलो त्यात ऍड केलं, ती कितीने केलं माहित नाही, म्हणजे टोटल किती केलं? 50 आणि 30 80 किलो झालं त्याचं टोटल खरेदी. बरोबर आहे का? दोन्ही तांदूळ एकत्र केले, संपूर्ण साठा 565 रुपयांनी विकला. दोन्ही एकत्र केले आणि कितीने विकला? 65 ने विकला. बर, हा म्हणजे 80 किलो कितने विकताना विकलं? खरेदी 80 किलो केलं. ओके, 30 किलो कितने केलं माहितीये का? पुढचं 30 किलो कितने केलं माहित नाही. ओके, चला, आणि हे खरेदी केल्यावर त्याला काय भेटला? 20% नफा भेटला. म्हणजे हे जर 65 रुपयांनी केलं तर खरेदी किमतीवर किती? 20% नफा भेटला. गॉट इट का? इकडे लक्ष द्या. मी असं काढतो 80 × 60 आणि 80 × 5, कारण 60 आणि 5 65. 8 संग 48, 4800. 8 45 400. हे झालं 5200. ह्याला 5200 ला ह्यानी काय केली? विक्री केली. नफा तोट्यावर प्रश्न आहे हा. ही विक्री केली 5200 ला 65 रुपयांनी. 5200 ला विक्री केल्यावर त्याला 20% नफा म्हणजे 120 झालं. खरेदी किंमत किती असते? 100% असते. गॉट इट का? मग ह्याच्यावरनं तुम्हाला निघेल खरेदी किंमत किती आहे. 80 किलोची खरेदी किंमत किती आहे ही निघेल. ओके, चला. 4 त्रिक 12, हा 4 एक 4, उरला 1, 4 त्रिक 12 130. चला चला, कुछ तो गडबड आहे. 130 20 भागिले 3. ओके, असंच राहून देतो ही खरेदी किंमत. म्हणजे जवळपास ही किती आली माहितीये का? ए बॉय कम ऑन, ए बॉय कम ऑन, इकडे लक्ष द्या. 3 चौक 12, 1 उरला 3 त्रिक 9, 1 उरला 3 त्रिक 9, 1 उरला 3 त्रिक 9, 3 4333. ओके, ही खरेदी किंमत झाली. त्यातनं किती? पहिल्यांदा 50 किलोची आहे. तुम्हाला कशाची विचारली आहे? 30 किलो तांदूळ कोणत्या दराने खरेदी केला हे विचारलेलं आहे. मग तुम्हाला 50 किलोची किती आहे? 3500. ही झाली 80 किलोची किती खरेदी झाली? 3 4300 झाली. त्यातनं 50 किलोची वजा केली, ही येणार तुम्हाला 30 किलोची. ओके, किती झालं? 3500 आणि 500 4000 म्हणजे 833.33 हे 30 किलोची किंमत झाली. किती झाली? या दोघांची वजाबाकी केली तर 833. ही किंमत कितीची? 30 किलोची. बॉयज कम ऑन, मोठा प्रॉब्लेम होता, लेंदी कॅल्क्युलेशन होते. हे कितीची होती? 30 किलोची प्राइस होती. मग प्रति किलोची प्राइस विचारली. प्रति किलो ही 30 किलोची. ओके, गॉट इट. 1 0 पुढे ढकलला. 83.33 भागिले 3, 3 2 6. ओके, 1 उरला. 3 चौक 12. ओके, 3 चौक नाही, 3 2 6, 2 उरले रे. 3 निघाला. 3 2 6, 2 उरले. 3 7 21, 2 उरले. 3 7 21, 27.77. ओके, पर्याय क्रमांक 1. खूप क्लोजली ऑप्शन दिलते, त्यामुळे इलिमिनेट पण करता येत नव्हतं. होप सो अंडरस्टँड झाला असेल. पहिल्यांदा नफा झाला, परत तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप जास्त केले होते. ज्याला अंडरस्टँडिंग झालंय त्यांनी इझिली सोडवलं असेल. एलिगेशनने अजून वेळ लागेल. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे? 6 कपाटे पुस्तकं ठेवलेली आहेत. ओके, गॉट इट. चला बॉयज कम ऑन, इकडे लक्ष द्यायचंय, इकडे लक्ष द्यायचंय. कम ऑन बॉय, अय इकडे लक्ष द्यायचंय. बघा इकडे लक्ष द्या. काय? काही कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत. या 6ही पुस्तकांवर, 6ही पुस्तकांना LMNOPQ अशी लेबल लावलेली आहेत. ओके, MPNQ काय दिलंय? MPNQ काय दिलंय?
हे लेबल लावल्याची वेस्टेने निळी निळी त्यांना कव्हर लावलेली आहेत, ह्यांना निळी. ओके, उर्वरित MP ओके MPNQ आणि उरले काय हे आणि LO ला काय लावलंय, लाल लावलंय कव्हर. ओके, वेस्टेने लाल आहेत. ओके, LMQ ओके, ह्यातलं LMQ काय आहेत, लेबल लावलेली पुस्तके नवीन आहेत. ओके, मग आता राहिलेली पुस्तकं काय, उर्वरित जुनी आहेत. LMQ म्हणजे काय राहिलं, PNO ही काय झाली, जुनी झाली. ओके, ही नवीन ही जुनी. ओके, हा LMN ही लेबल लावलेली पुस्तके कायद्याची आहेत. ओके, परत ह्यातली काय झाली, LMN ही कायद्याची. LMN ओके, LMN ही कायद्याची पुस्तके आहेत. तर उर्वरित पुस्तकं अभियांत्रिकी आहेत. ओके, उर्वरित अभियांत्रिकी आहेत. ओके, राहिलेले अभियांत्रिकी जाऊ द्या. जर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेस्टेने वेगळे आहेत, वेस्टेने वेगळे म्हणजे कोणतं लाल आहे. ओके, M आणि N काय आहेत, निळे आहेत. हे दोन निळे आहेत. गॉट इट का, एकच वेगळं लाल, कोणतं L लाल आहे. कोणतं वेगळं आहे, कव्हर कुणाला वेगळं आहे हे विचारलेलं आहे. कव्हर कोणत्या पुस्तकाचं वेगळं आहे, तर Lचं लाल आहे कायद्याच्या. हे दोघांचे काय आहेत, निळे आहेत. ह्याच एकाचं वेगळं आहे. गॉट इट का, आतमध्ये जाऊन प्रॉब्लेम डिझाईन केलता. गॉट इट. चला पुढं, चलो बॉय कम ऑन यार, चला पटकन सोडवायचा आहे. परत एकदा सिलॉलिझम वर प्रश्न टाकलेला आहे त्यांनी. कशावर, सिलॉलिझम टॉपिक वर प्रश्न टाकलेला आहे. ओके, चलो बॉय कम ऑन, सिलॉलिझम सोडवा. काय बघा, सिंपल लॉजिक आहे. सर्व कागदे नियम आहेत, सर्व कायदे काय आहेत, सर्व कायदे नियम आहेत. बरं, हा पुढं चला काय म्हणताय, काही नियम लवचिक आहेत, काही नियम काय आहेत, लवचिक आहेत. बरं, हा पुढं, हा कोणतीही लवचिक गोष्ट कायमस्वरूपी नाही. लवचिक गोष्ट काय नाही, कायमस्वरूपी म्हणजे ह्यांच्यात भांडणं आहेत. ओके, हे एकामेकांचे कधीच होऊ शकत नाहीत, कोणतीही लवचिक गोष्ट. ओके, चला, काही कायदे कायमस्वरूपी नाहीत, ह्यांचं कुठं स्टेटमेंट दिलंय का, नाही, म्हणजे हे चुकलं. सर्व कायदे कायमस्वरूपी आहेत. कायमस्वरूपी आणि कायद्याचा काय संबंध आहे का, नाही. म्हणजे ओके, दोन्ही निश्चितपणे बरोबर आहेत, दोन्ही निश्चितपणे बरोबर नाहीत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. चला, सिलॉलिझम म्हटलं की 0 सेकंदात यायला पाहिजे. बघा, परत एकदा तुम्हाला कोडिंगचा प्रश्न आहे. कोड काहीतरी वापरलेला आहे ते बघायचं. जनरली कोड मध्ये बघा, मी एक इथं 12 दिसतंय, मला 12 आणायचं ह्याच्यातनं काहीतरी. ह्या सगळ्यांचा वर्ग करून बघा 12 येतोय का, 36, 25 आणि 16. 16 आणि 25, 36, 36, 72. ओके, म्हणजे 12 सकी 72, 12 गुणुले 6 72 आला. ओके, या 21चं येतंय का, 49, 36, 25. ओके, 9, 6, 15, 15 आणि 5, 20. ओके, एक आलं. 5, 5 आणि 5, 10, 100 नाही. ओके, 49 नाही ना, 6 आणि 5, 11, 11 आणि 9, 20, 0 हातच्या आला 2. ओके, 4 आणि 2, 6, 4 आणि 2, 6, 6 आणि 5, 11, 110. ओके, 12 सख्ख आलतं, 21 5 आलंय. म्हणजे इथं काय जे अंक येईल त्याच्या गुणुले 4 घ्यायला पाहिजे. 6, 5, पण सेव आलं नाही हो, मधल्यासारखं आपण उगं केलंय. ते 12 सख्ख 21 5, आता हे इंटू हे येणार, हे इंटू हे येणार. गॉट इट का, असं काहीतरी यायला पाहिजे जर लॉजिक बसलं तर. लॉजिक बसलं तर 4चा वर्ग 16, 64, 100. ओके, 164 आणि 16, 64 आणि 6, 70, 180 झालं. ओके, भागिले 4 करा, किती आलं, 4 × 16, 2 4 25, 45 आलं. 45 उत्तर येत नाही, त्यामुळे वेगळं काहीतरी लॉजिक दिसतंय. बघूया अजून काय दिसतंय. 6 35, 3 चौक 120, सगळ्यांचा गुणाकार केला 120. 12 आणण्यासाठी 10 ने भागलं, हे आलं 12. ओके, गुणाकार आणि भागलं. 7 42, 42 5 210.
भागिले 10 केलं. ओके, आलं 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 आलं. गुणाकार केलाय. 8 10 80, 8 चौक 32, 320 भागिले 10 केलं. किती आलं? 32 आलं. पर्याय क्रमांक 2. किती आलं? पर्याय क्रमांक 2 आलं. ह्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, एकतर लॉजिक काय असतं? गुणाकाराचं असतं, बेरजेचं असतं किंवा वर्गांचं असतं. तिन्हीचं पण ट्राय करून बघायचं, कोणतं तरी एक बसलच. मी पहिल्यांदा वर्गाचं केलं तर ते बसलं नाही, म्हणून मी हे केलं. गॉट इट का? परत मी बेरजेचं वजाबाकीचं इझिली दिसत होतं, ते काय बसत नव्हतं. ओके, स्वप्नील, सुनील, दीपक, प्रशांत, सुनील एका गोलाकार टेबलवरती केंद्राकडे बघत बसलेले आहेत. ओके, किती जण आहेत? 1 2 3 4 5 5 जण आहेत. ओके, एका गोलाकार टेबलाकडे प्रशांत बसले आहेत. 5 जण दाखवा. 1 2 3 4 आणि इथं कुठेतरी 5वा. ओके, आतमध्ये बघतायत सगळे. कुठं बघतायत? आतमध्ये बघतायत. आतमध्ये आतमध्ये. ओके, चला. हा, अनिल आणि सुनील यांच्यामध्ये केवळ प्रशांत आहे. ओके, अनिल जर इथं पकडला, जर ह्यांच्यामध्ये एक जण असेल तर इथं सुनील असेल. ओके, अनिल आणि सुनील यांच्यामध्ये केवळ प्रशांत आहे. कोण आहे ह्यांच्यामध्ये? प्रशांत आहे. गॉट इट, इथं प्रशांत आला. ओके, दीपक हा सुनीलच्या अगदी उजवीकडे आहे. सुनीलच्या उजवीकडे. बघा, इकडे लक्ष द्या. उजवी आणि डावी इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, इकडे लक्ष द्या. ही उजवी बाजू आहे. ही कोणती बाजू आहे? तुम्ही इथं आतमध्ये बघताय, ही उजवी बाजू आहे, सुनीलच्या उजवीकडे. गॉट इट का? दीपक हा सुनीलच्या अगदी उजवीकडे. दीपक इथं आला. गॉट इट का? सुनीलच्या उजवीकडे. आता एकच जण राहिला. एकच जण राहिला. कोण राहिला? स्वप्नील. स्वप्नीलच्या उजवीकडे कोण आहे? स्वप्नीलच्या उजवीकडे कोण आहे? अनिल आहे. कोण आहे? अनिल आहे. दॅट्स इट, दॅट्स इट. किती सोपं होतं, एका सेकंदात निघत होतं उत्तर. ओके, चला परत एकदा. मला वाटतंय सिलॉलिझम नुसतं केलं असतं तर 5-6 प्रश्न तुम्ही सगळ्यांनी केले असते. गॉट इट का? चला बघा, पुढचा सिलॉलिझमचा प्रश्न काय म्हणतोय? सर्व कलाकार धूम्रपान करणारे आहेत. सर्व कलाकार जे आहेत काय करतायत? धूम्रपान करतायत. ओके, सर्व कलाकार धूम्रपान करतायत. काही धूम्रपान करणारे मद्यपी आहेत. ह्यातले काही पिणारे आहेत मद्यपी. ओके, हा, मद्यपी आहेत. ओके, हा, बघा आता ह्याचं कन्क्लुजन काय दिलेत बघा. सर्व धूम्रपान करणारे कलाकार आहेत. सर्व धूम्रपान करणारे कलाकार आहेत का? इकडे लक्ष द्या. धूम्रपान करणारे सगळे कलाकार आहेत का? नाहीत. काही कलाकार आहेत. म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकलं. काही कलाकार धूम्रपान करणारे आहेत असं म्हणू शकता. काही मद्यपी धूम्रपान करणारे नाहीत. बघा, हिथं जर ज्याने बरोबर लिहिलं ते चुकलंय. इकडे लक्ष द्या. काही मद्यपी धूम्रपान करणारे नाहीत. धूम्रपान करणारे, काही पोरं काय म्हणतात? बरोबर आहे ना, काही नाहीत ना. अरे, तुम्हाला काय स्टेटमेंट दिलंय? तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलंय. तुम्हाला निगेटिव्ह स्टेटमेंट तुम्ही कशामुळे म्हणता? तुम्हाला सांगितलंय की काही नाहीत म्हणून. फक्त तुम्हाला दिलेत की काही करणारे आहेत. दुसरे काय करतात माहिती का? म्हणून रिकाम्या स्पेसवर जर तुम्हाला काही जर बोलत असेल स्टेटमेंट, रिकाम म्हणजे जी पोकळ आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, ही पोकळ आहे आणि तुम्ही त्याबद्दल काहीच म्हणू शकत नाही. त्याबद्दल जर काही दिलं तर ते चुकीचंच असतं. म्हणून तुम्हाला दिले काही मद्यपी धूम्रपान करणारे नाहीत, हे पोकळ आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीच दिलेलं नाही, त्यामुळे ते रॉंग आहे. ओके, त्यामुळे बघा, निष्कर्ष एक दोन्ही निघतात. यापैकी कोणतंही निघत नाही. त्यामुळे आयोग जे आहेत आधी असे स्टेटमेंट देत नव्हतं, आता स्टेटमेंट द्यायला लागलंय. म्हणजे प्रगती आहे. सिलॉलिझम मध्ये प्रगती आहे. ओके, एका सेकंदाचा प्रॉब्लेम आहे. मी वारंवार सांगत असतो हा प्रॉब्लेम. ओके, मी ह्याला कधी कधी म्हणत असतो की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये समान वाढ आणि समान पर्सेंटेजने कमी झालं तर 100% तुमच्यामध्ये काय होतं? कमीच होतं. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट त्याच टक्क्याने वाढली, त्याच टक्क्याने कमी झाली, 100% काहीतरी कमी होतंय. वाढत तर कधीच नसतं, कमीच होत असतं. म्हणजे वाढ असणारे दोन ऑप्शन गेले आणि मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला असता. कमी कितने होतं? x² भागिले 100. जितक्या समान पर्सेंटेज पाहिजे, पण काय पाहिजे? समान पर्सेंटेज पाहिजे. संगणकाची किंमत 5% वाढवली, नंतर 5% कमी केली. दॅट्स इट. 5 ने वाढवली, 5 ने कमी केली. 5चा वर्ग भागिले 100. 25 भागिले 100. 2 टिंब पुढे सरका. 0.25%. कितने कमी झाली? 0.25% घट झाली. दॅट्स इट. काहीच गरज नाही. हा चिंदी प्रॉब्लेम आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. गॉट इट का? हा वारंवार विचारला जातोय. गॉट इट. 2017, 16, 14चा प्रॉब्लेम आहे. ओके, चला परत रेशिओला फोकस केलंय त्यांनी, इन्व्हेस्टमेंट आणि रेशिओला. बरं, परत अजून कोणता प्रॉब्लेम आहे आपण बघूया. किती राहिलेत? हो 4-5 राहिले. तो लईच मोठा पेपर केलता. मला असं वाटायला लागलं किती वेळ झालं सोडवायला लागलं. ओके, चला असो, सोडूया. बघा, रमेश गणेश एका व्यावसायिक ठराविक गुंतवणूक करून भागीदारी केली.
एका वर्षानंतर अनुक्रमाने 2600, 3900 आणि 6500. ओके, हा म्हणजे मी हे हजारामध्ये त्यांना डायरेक्ट असं करतो, 26 रुपये, 39 रुपये आणि 65 रुपये. बरं, हा वरील माहितीवरून योग्य वाक्य निवडा. भांडवल अनुक्रमाने. बघा, नफा हा डायरेक्ट कशाला प्रोपोर्शनल असतो? भांडवलाला प्रोपोर्शनल असतो. गॉट इट का? भांडवल काय आहे? 2, 3, 5 आहे का? बघा, भाग जातोय का? 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 पाची 65. यस, 100% गुंतवणूक आणि भांडवल बरोबर आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. बघा परत काय म्हणतोय, गणेशची गुंतवणूक. गणेश शेठ कुठे आहेत? ही गणेश आहेत, हे रमेश आहेत, ओके, आणि हे सुरेश आहेत. ओके, गणेशची सुरुवातीची भांडवलाच्या 60% पेक्षा जास्त होती. ह्याची बघा, इकडे लक्ष द्या. ह्याची गुंतवणूक किती? ह्यांची किती आहे? 3 आणि 2 5 आहे, आणि एकट्याची 5 आहे. ह्याच्या दोघांची 5 आहे, एकट्याची 5 आहे, म्हणजे ह्याची या दोघांची मिळून 50%, आणि ह्याची किती आहे? 50%. आणि ही 60% जास्त आहे का? नाही, ह्याची 50%च आहे. गणेश शेठची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50%च आहे. त्यामुळं आहे का? नाही. हे पण स्टेटमेंट चुकलेलं आहे. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? एक स्टेटमेंट बरोबर आहे. सगळ्यांनी समजून घ्यायचंय. ह्यानी 65 रुपयेच भरल्यात, आणि ह्या दोघांची मिळून बेरीज किती आहे? 65 आहे. गॉट इट का? मग ह्यानी 65 भरल्यात, ह्याला 60%च्या पुढे आहे का? नाही. ह्याला जर 60%च्या पुढे व्हायचं असतं तर ह्याला किती भरावी लागली असती रे? ह्यांनी 50 भरलंय, तर ह्याचे 60% म्हणजे 50 60, ह्याचे 60% म्हणल्यावर किती माहितीये का? 50 चे 60% ना. ह्याला 60% जर व्हायचं असलं तर ह्यांनी 50 भरल्यात, आणि ह्यांच्यापेक्षा 60% रक्कम भरायची होती, म्हणजे किती? 5 दुने 10. एकूण सपोज जर 100 असती, तर त्यातले 60 रुपये ह्यांनी भरायला पाहिजे होते, आणि ह्यांनी 40%, 60 पेक्षा जास्त म्हणजे 61 62, आणि ह्यांनी 39 काहीतरी भरायला पाहिजे होते. असं पाहिजे होतं. गॉट इट का? तेव्हा जमलं असतं, पण तसं नाही. ओके, चलो बॉय, कम ऑन. चला बोला. सिंपल प्रॉब्लेम आहे, ट्रेनवर आहे. ओके, ट्रेनवर आयोग विचारत नव्हतं, गेल्या वर्षी पण विचारला नव्हता, आता विचारलाय, म्हणजे कुठेतरी ट्रेनला फोकस करावं लागेल आपल्याला अभ्यास करताना. ओके, चला बघा काय म्हणतोय प्रॉब्लेम. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. ट्रेनवर प्रॉब्लेम आहे. 2 रेल्वे समांतर रुळाने एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात. एकामेकींच्या दिशेने म्हणजे म्हणजे ही पण इकडे जाते, ही पण इकडे जाते. ओके, विरुद्ध नाही, एकामेकींच्या दिशेने. ओके, 200 मीटर लांबीची असून 50 किलोमीटर. ओके, ची किती लांबी आहे? ची लांबी आहे 200 मीटर. त्याची स्पीड आहे किती? 50 किलोमीटर प्रति आवर. बरं, हा हे ट्रेन आहे, ही ट्रेन आहे. ओके, हा धावते. बी ट्रेन 250 लांब असून 40 किलोमीटर. या दोन्ही रेल्वे एका किती वेळ लागेल? ओके, आणि ही जी आहे, इकडे लक्ष द्या, ही दुसरी जी आहे ती किती आहे? दुसरी ती आहे 250 मीटर लांब आहे, आणि ही किती आहे? 40 किलोमीटर प्रति आवरने चलतीये. गॉट इट का? धावते. या दोन्ही एकामेकांना ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? ओके, ही 40 ने चलती, ही 50 ने चलते. ह्या दोघांना एकामेकांना ओलांडायचंय म्हणल्यावर काय करायचंय बघा. ही ट्रेन गॉट इट का? ही सोबतच निघाल्या सपोज. इकडे लक्ष द्या, ही 200 मीटर आहे. गॉट इट का? इकडे लक्ष द्या, दोन समांतर रुळांवर एकामेकींच्या दिशेने ओके 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 अपोजिट दिशेने का रे? एकामेकींच्या दिशेने म्हणजे ह्या दिशेने, ही ह्या दिशेने, असं आहे का रे? आता इंग्लिश मध्ये मला वाचावं लागेल, पण इंग्लिश मध्ये नाही आणलं. एकामेकींच्या दिशेने म्हणजे असं का हो? का असं? पॅरलल समांतर म्हणल्यावर असंच आहे ना. समांतर रुळ आहेत, पण कुठनं येतात? एकामेकींच्या दिशेने. बरं, आपण दोन्ही पण दिशेने काढू. जर अपोजिट साइडने जात असतील म्हणजे अशा जातेत, तर ह्यांना अंतर किती पास करावं लागेल? इकडे लक्ष द्या. हिला हे 200 मीटर हे अंतर पास करून, आणि हे 250 मीटर, म्हणजे टोटल बघा इकडे लक्ष द्या. ह्यांना जर पास करायचं असलं, ही रेल्वे इकडून आली, ही रेल्वे इकडून आली, बघा हिला जर पास करायचं असलं तर किती अंतर चालावं लागेल? हे पूर्ण 200 तर पास करावं लागेल, आणि स्वतःच ह्या स्वतःच किती? 50, म्हणजे 250. टोटल किती रे? 450 अंतर पार करावं लागेल. टोटल किती? 450 अंतर पार करावं लागेल दोघं एकामेकींना ओलांडायचं म्हटल्यावर. किती? 450. दोन अपोजिट मध्ये चालल्यात, 250 आणि 200 म्हणजे हे किती? 450 एवढं अंतर पार करायचंय दोघींना एकामेकींना ओलांडण्यासाठी. किती? 450. मग हिचा स्पीड किती आहे? हिचा एकीचा 40 आहे, एकीचा किती आहे? 50 आहे. दोन्ही विरुद्ध दिशेने आहेत, म्हणजे स्पीडची बेरीज दोघींचा मिळून किती झाला? 90 किलोमीटर पर आवर.
ह्यांना किती सेकंदात एवढ्या स्पीडने किती अंतर कापायचंय? 450 मीटर अंतर कापायचंय. मग किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. किलोमीटर प्रति आवरला कशात करायचं? मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं. मोठ्याचं छोटं करायचंय. मोठ्याचं काय करायचंय? छोटं करायचंय. 5/18 ने गुणायचंय म्हणजे 90 गुणुले 5/18. 18×5 = 5×5 = 25 मीटर प्रति सेकंड या स्पीडने काय होईल? पडेल. ओके, ह्याची दोघांची स्पीड मिळून किती आहे? 25 मीटर प्रति सेकंद. एका सेकंदाला किती? 25 मीटर चालतात. ओके, एका सेकंदाला किती? एका सेकंदाला 25 मीटर. तर 450 मीटर चालण्यासाठी किती सेकंद लागतील हा टाइम काढायचा आहे. म्हणजे 400 इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 450 ला ओके 25 गुणुले 1 ओके 25 1 25 20 उरले 25 8 20 18 सेकंद लागतील. किती सेकंद लागतील? 18 सेकंद लागतील पार करण्यासाठी. एकामेकींच्या दिशेने जात असतील तर. गॉट इट का? ओके, एकामेकींच्या म्हणजे बरोबर आहे अशाच जात असतील. ओके, चला काही डिफिकल्टी का? हे महत्वाची कन्सेप्ट आहे. जेव्हा ट्रेन अपोजिट मध्ये असतात, एखाद्या पुलाला ओलांडतात, एकमेकींना ओलांडतात, तेव्हा ह्याचं डिस्टन्स आणि ह्याचं डिस्टन्स मिळून टोटल डिस्टन्स त्यांना किती पार करावं लागतं? A + B अंतर पार करावं लागतं. ओके, होप सो अंडरस्टँड केलं असलं तर पुढचा प्रॉब्लेमला जाऊया. ओके, मला हा तर प्रश्न काढताना जेव्हा मी कॉपी पेस्ट करत होतो तेव्हाच कळालेला. कारण सिरीज असताना मी वारंवार सांगतो, कोडेड असताना तुम्हाला एक तर वर्डची रिअरेंजमेंट पहिल्यांदा बघायची आहे, ही वर्डच फिरून लिहिलाय का तो बघायचा आहे किंवा उलटा लिहिलेला असतो. हे दोन लॉजिक बेसिकली वापरतात म्हणजे वापरतात 60 ते 70% एक्झाम मध्ये. आणि बाकीचे +1 +2 +3 असे वापरतात. इकडे लक्ष द्या काय केलेलं आहे इथं. BLOCKED ओके, हे 2 नंबरला हे 12 हे 15 3 किंग्स 11 15 हे 5 आणि हे 4 ओके. YOLX PVW बघा Y कितला आहे? 25 ला, हे 15 ला, लो 12 ला, X 23 ला ओके, X 24 ला सॉरी, P 16 ला, V 22 ला, W 23 ला. यांची जर बेरीज केली 25 आणि 2 27 12 आणि 15 27 सगळ्यांची 27 येते. म्हणजे 27 बेरीज येते म्हणजे एकांच्या 2 अंक विरोधात आहेत, विरोध आहेत, अपोजिट आहेत. मग मला सांगा रे, मी डायरेक्ट ह्याच्यावरून करतो. तुम्हाला पहिलं शेवटचे ऑप्शन सगळ्यांचे वेगळे आहेत. 1 2 3 4 सगळ्यांचे शेवटचे ऑप्शन वेगळे आहेत. म्हणजे यस किती नंबरला? 19 नंबरला आहे. 27 येण्यासाठी किती मिसळावं लागेल? 19 मध्ये किती मिसळावं लागेल? 8 मिसळावं लागेल 27 येण्यासाठी. 8 म्हणजे काय? एच हा 8 चा नंबर आहे. एच म्हणजे कोणतं उत्तर आलं? हे उत्तर आलं. दॅट्स इट. किती वेळ लागला? सगळ्यांचा कोड लिहायची गरज नाही. एकदा लॉजिक संपलं, फक्त पर्यायचं बघा आणि शेवटचा किंवा पहिला वेगळा आहे का तो बघा. कोणतं अक्षर वेगळं आहे त्याचंच काढा. म्हणजे तुम्हाला जास्त कोड लिहायची गरज नाही. इथं टाइम वाचू शकतो. चला इकडे लक्ष द्या. परत सिलॉलिझम. मला वाटतंय सिलॉलिझमनी सगळा पेपर भरला होता का? नाही. स्त्रिया, विधवा, माता. ओके, स्त्रिया ज्या आहेत सर्व स्त्रिया आहेत. त्यातल्या काही विधवा आहेत, काहींना मुलबाळ झालेलं आहे. म्हणजे काय आहेत? काही विधवा स्त्रियामधल्या काही विधवा आहेत आणि काही माता आहेत. ओके, काही माता आहेत, विधवा आणि माता असं काही दिसना. ओके हा ओके, म्हणजे त्यांनी असं जर सेपरेट आउट नाही दिलं तर त्यांनी दुसरा एक जवळचा ऑप्शन दिलाय. स्त्रिया आहेत, काही विधवा आहेत. विधवा कधी होत्या? जेव्हा माता, ज्या विधवा झालेल्या आहेत त्यातल्या काहींना माता म्हणजे काहींना लेकरं झालेले ते आपण विधवा झालेले आहेत असं म्हणणं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट मोर ॲक्युरेट आहे. ओके, असं दिलं असतं तर कन्फ्युजिंग मध्ये टाकलं असतं. गॉट इट का? हे दिलंय हे एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ह्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न घ्या. आयुषचा जन्म त्याच्या वडिलाच्या लग्नानंतर 2 वर्षांनी झालाय. बाळांनो इकडे लक्ष द्या. आपण काही शेवटचे 1-2 प्रश्न बघतो. इकडे लक्ष द्या. आयुषचा जन्म त्याच्या वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी झालाय. आयुषचा जन्म त्याच्या वडिलांच्या लग्नानंतर. ओके, लग्न झालं, लग्नानंतर 2 वर्ष काय झाला? आयुष जन्मला. ओके, आयुष जन्मला. बरं हा ओके, आई त्याच्या वडिलापेक्षा 5 वर्षांनी लहान नाही. ओके, आई जी आहे, आई इज इक्वल टू काय आहे? वडिलांचं वय वजा 5 आहे. ओके, 5 वर्ष. ओके, परंतु आयुषपेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. ओके, आयुषचं जे काही वय आहे, आई जी आहे
ते आयुष प्लस 20 आहे. आयुष पेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. बरं हा हा आयुष पेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. बरं हा आयुष सध्या 10 वर्षांचा आहे. ओके, म्हणजे आई किती वर्षाची आहे बघा. आयुष 10 वर्षाचा आहे सध्या. आई सध्या किती 30 वर्षाची. आईचं सध्याचं वय किती झालं 30 वर्ष झालं. बरं हा वडिलांचे लग्न कितव्या वर्षी झाले. ओके, वडील सध्या ओके इकडे लक्ष द्या. लग्न होऊन 2 वर्षांनी ओके वडिलांचे लग्न कितव्या वर्षी झाले. आता वडील जे आहेत ते आईपेक्षा आई जी आहे ती म्हणजे वडील मोठे आहेत आईपेक्षा. वडिलांचं सध्याचं वय किती आहे. वडिलांचं वय आहे आई प्लस 5. ओके, म्हणजे 30 अधिक 5 किती झालं 35 झालं. ओके, गॉट इट, दॅट्स इट. बघा लग्न कोणत्या वर्षी झालं इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. लग्नानंतर 2 वर्षांनी आयुष झालाय. म्हणजे आयुष जो आहे ना इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. लग्न कोणत्या वर्षी झालं आयुष जन्मालाय. आता आयुषला इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय वडिलांचं आयुषचा जन्म वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी झालाय. ओके, 2 वर्षांनी झालाय. आता तो 10 वर्षाचा आहे. 2 वर्षांनी झालं तो आता 10 वर्षाचा आहे. म्हणजे लग्नाला 12 वर्ष झालेत. लग्नाला किती वर्ष झालेत 12 वर्ष झालेत. किती वर्ष झालेत 12 वर्ष झालेत. ओके, लग्नाला किती झालेत लग्नाला 12 वर्ष झालेत. किती वर्ष झालेत 12 वर्ष झालेत. बर हा ओके हा चला लग्नाला आतापासून आता जर वय इतकं असेल तर 12 वर्ष आधी झालेत. गॉट इट का, कारण त्याचं वर्ष किती आहे आता 10 आहे. आणि लग्न प्लस 2 वर्षांनी आयुष झालाय. म्हणजे आयुष आताचा 10 आणि त्या लग्न झालं तेव्हा 2 वर्ष झाला नव्हता तेव्हाचे 12 वर्ष झालं त्यांचं लग्न झालंय. ओके, वडिलांचं लग्न कितव्या वर्षी झाले 35. सध्याचं वय मायनस आयुष किती वर्षाचा आहे रे सध्याचं 10 वर्ष आहे आणि ते 12 35 मायनस 12 केलं 3 आलं 2 आलं. किती वर्ष झालं लग्नाला झालं 23 वर्ष. किती वर्ष झाले 23 वर्ष झालं. करेक्ट उत्तर आहे 23 वर्ष. गॉट इट, दॅट्स इट बॉय. ओके, होप सो सगळं अंडरस्टँडिंग झालं असेल. एक आपला प्रश्न राहिलेला आहे. ओके, खूप लेंदी आहे तर ह्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे ती अपुरी आहे. मी सोडवलाय हा प्रश्न, तुम्ही ट्राय करा. ओके, वेळ नको घालवायला. आपण ही माहिती अपुरी आहे. मी हा जर असता तर सोडलाच असता ऑरला, मी जर परीक्षेत असतो तर. पण मी तुम्हाला सांगतो की ह्याची जी माहिती दिलेली आहे ती अपुरी आहे. ओके, चलो होप सो अंडरस्टँड. मी परत एकदा सांगतो की तुम्ही 2 ज्या सिरीज चालू आहेत आपल्या ओके लेट्स क्रॅक्स मॅथ्स अँड रिझनिंग जी ऍपवर चालू आहे 15 दिवसाची 13 दिवस संपलेले आहेत. 14 आणि 15 2 दिवस राहिले. सगळे टॉपिक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. PYQच्या माध्यमातून दिलेला आहे. तेवढं केलं की तुमचं रिव्हिजन होईल. दररोज 1 ते 1.5 तास द्या. नीट करा. शीट दिलेली आहे ती घ्या 2दा सोडवा. प्रिडिक्शन सिरीज सुरू आहे ती सोडवा. त्याच्या बाहेर तुम्हाला मी सांगतोय की कन्सेप्ट जाणार नाही. ओके, तेवढं केलं तरी इनफ होईल सध्याचा ट्रेंड पाहता. ओके, आजचं सेशन इथं संपूया. थँक्यू सो मच. मोर अपडेट साठी जॉईन करा टेलिग्राम. ओके, थँक्यू सो मच बॉयज.